सांगा की आता जो सध्याचा मुद्दा आहे गुरुजींचा चर्चेतला राज्याभिषेक सोहळ्याचा, तर गुरुजींचा शिवराज्याभिषेक सोहळ्याला विरोध आहे का? हा सुद्धा एक प्रकारे खोडसाळपणा किंवा आपण म्हणतो खोट्या अपप्रचाराचा भाग आहे. गुरुजींबद्दल आतापर्यंत ज्या ज्या गोष्टी वादग्रस्त म्हणून दाखवल्या गेल्या त्या खरं म्हणजे वादग्रस्त नव्हत्याच कधी. गुरुजी सत्यच बोलत आलेले आहेत, परंतु त्याच्यातला काही भाग कट करायचा, पुढचं मागचं गाळायचं आणि प्रक्षोभक वाटेल असा तेवढाच कट केलेला भाग माध्यमातून दाखवायचा आणि त्याला वादग्रस्त म्हणून आपणच ढोल वाजवायचे, अशा पद्धतीचा भाग आजवर झालेला आहे. हा इथेच झालेला आहे. खरं म्हणजे आता गुरुजी राज्याभिषेक या विषयावर काहीच बोललेले नाहीत. आता जो व्हिडिओ त्यांचा दाखवला जातोय हा जुना व्हिडिओ 1-2 वर्षापूर्वीचा, आणि त्यावेळी सुद्धा गुरुजींनी असं वक्तव्य केलं होतं ज्यावेळी 350वा शिवराज्याभिषेक दिन झाला होता आणि त्याचा सगळ्या महाराष्ट्रभर मोठा सोहळा आणि कार्यक्रम करायचं सरकारने ठरवलं होतं. त्यावेळी गुरुजींनी केलेली ही मागणी आहे की 6 जून किंवा इंग्रजी दिनांकानुसार होणारा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा आपण बंद केला पाहिजे आणि हिंदू तिथीनुसार शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा आपण चालू ठेवला पाहिजे, जो होतोच अजूनही आणि तो आधीपासूनही होत राहिलेला आहे. तो आपण तोच सर्व मताने आणि एक मताने मान्य करून तो एकच शिवराज्याभिषेक हा साजरा झाला पाहिजे. इंग्रजांच्या दिनांकानुसार केला जातो तो राज्याभिषेकाला त्यांचा विरोध आहे, तो त्यांनी व्यक्त केला होता. पण दाखवलं असं गेलं की त्यांचा राज्याभिषेकालाच विरोध आहे, हिंदू तिथीने केला पाहिजे हे मुद्दामून गाळलं गेलं. 6 जूनचा राज्याभिषेक बंद करा एवढंच फक्त दाखवलं गेलं. तर हे पूर्ण वाक्य दाखवलं असतं तर लोकांचा संभ्रम झाला नसता. बरं, भिडे गुरुजी नेहमी इंग्रजांच्या दिनांकानुसार शिवजयंती किंवा शिवराज्याभिषेक हा करण्यासाठी का विरोध करतात आणि ते तिथीनुसारच करावा असा आग्रह का धरतात? एक गोष्ट तर स्पष्ट आहे, इंग्रज हे आपल्या देशाचे शत्रू होते. आजही आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिवस आपण साजरा करतो, तो कशाबद्दल करतो? इंग्रजांच्या गुलामगिरीतून आपला देश स्वतंत्र झाला म्हणून आपण करतो. या आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी हजारो लाखो आपल्या क्रांतिकारकांनी, देशभक्तांनी इंग्रजांचे अत्याचार सहन केले, इंग्रजांचे अन्याय, अत्याचार, गुलामगिरी सहन केली, तुरुंगवास भोगले आणि त्यातून हे स्वातंत्र्य आपल्याला मिळाले. इंग्रज आपले शत्रू होते याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही. मग इंग्रज जर आपले शत्रू असतील तर इंग्रजांची भाषा, इंग्रजांची कालमापन पद्धती जी त्यांनी त्यांच्या सत्तेच्या माध्यमातून आपल्यावर लादायचा प्रयत्न केला, तो आपल्या स्वातंत्र्याचा भाग म्हणून आपण ती बाजूला टाकली पाहिजे. आणि जी पूर्वापार चालत आलेली आपल्या देशाची संस्कृती आहे, आपल्या देशाची भाषा आहे, आपल्या देशाची कालमापन पद्धती आहे, याचा आपण अंगीकार केला पाहिजे. शिवाजी महाराज ना ते अभिप्रेत आहे. शिवाजी महाराज काय किंवा कुठलाही महापुरुष जे आपल्या देशाचे आपण म्हणू राष्ट्रपुरुष आहेत किंवा राष्ट्राचे आदर्श आहेत, त्या सगळ्यांचे उत्सव आपण तिथीनुसार केले पाहिजेत. प्रभू रामचंद्र या देशाचे आदर्श आहेत, त्यांची जयंती आपण रामनवमीला करतो. भगवान श्रीकृष्ण या देशाचे आदर्श आहेत, त्यांची आपण जन्माष्टमी करतो. तसं शिवाजी महाराज सुद्धा यांच्यापेक्षा काही कमी नाही आहे. याच किंबहुना त्यांच्यापेक्षा काकणभर सरस म्हणू आपण, या तोडीचं शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व असताना इंग्रजांच्या म्हणजे ज्यांनी आपल्याला पारतंत्र्यात टाकलं अशा लोकांची कालमापन पद्धती वापरून त्यांची जयंती आणि राज्याभिषेक करणं हे शिवाजी महाराजांच्या विचारांच्या विरोधात आहे. हा झाला एक भाग. आता दुसरा भाग असा आहे की शास्त्रीय दृष्ट्या आजकाल वैज्ञानिक असणं, सायंटिफिक काय आहे, तर आपण स्वतःला वैज्ञानिक म्हणून म्हणत असतो, पण आपण विज्ञानाचा कधीच अभ्यास करत नाही. या जगाच्या पाठीवर हिंदूंच्या कालमापना इतकी वैज्ञानिक आणि अचूक कालमापन पद्धती आज तागायत दुसरे कोणी निर्माण करू शकलेले नाहीये. मुसलमानांची हिजरी कालमापन पद्धती अत्यंत सदोष आहे. या वर्षी त्यांची ईद जर मे महिन्यात आली असेल तर पुढच्या वर्षी ती एप्रिल महिन्यात येणार आहे, त्याच्या पुढच्या वर्षी ती मार्च महिन्यात येणार आहे. ती कधीच एकसारखी येत नाही. ख्रिश्चनांचं सुद्धा कॅलेंडर चुकीचं होतं. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आता जे प्रचलित आहे ते ग्रेगरियन कॅलेंडर नव्हतंच, ते जुलियन कॅलेंडर होतं, ज्याच्यामध्ये 10च महिने होते. 1852 साली इंग्रजांनी अचानकपणे सगळ्या जगामधलं जुलियन कॅलेंडर बंद केलं, कारण ते सदोष होतं त्यांनाच कळालं आणि त्यांनी ग्रेगरियन कॅलेंडर लागू केलं. तेही सदोषच आहे. वर्षामध्ये 365 दिवस नसतात. वर्षामध्ये लीप वर्षामध्ये 366 दिवस ही सुद्धा करेक्शन तोकडी आहे आणि दिवसाचे 24 तास सुद्धा नसतात.
वर्षामध्ये 360च दिवस असतात. 30 दिवसांचे 12 महिने असतात. प्रत्येक महिन्याचे 2 पंधरवडे असतात. ही हिंदू कालमापन पद्धती आहे. आणि ते वरचे जे 5-6 दिवस ऍड केलेत त्यांनी, त्याचं कॉम्पेन्सेशन म्हणून 4 वर्षाने आपल्याकडे अधिक महिना येतो, जो आता चालू आहे. हा अधिक महिना म्हणजे काय भोळसटपणा किंवा धार्मिक अंधश्रद्धा नसून ही वैज्ञानिकता आहे आपल्या कालमापन पद्धतीची, की अधिक महिन्यामुळे आपले सण कधी इकडे तिकडे होत नाहीत. आपली दिवाळी थंडीतच येते, आपली संक्रांत थंडीतच येते, आपली अक्षय तृतीया उन्हाळ्यातच येते, आपले ते सण, आपली नारळी पौर्णिमा पावसाळ्यातच येते. ते कधी इकडे तिकडे हल्लेले नाहीत. याचं कारण हिंदूंची अत्यंत अचूक असलेली कालमापन पद्धती. शिवाजी महाराज हे शककर्ते राजे होते. त्यांनी स्वतःचा शक सुरू केलेला आहे. आता कुठल्याही हिंदू राजाचा शक हा हिंदू तिथीनुसार बदलतो. 3च शककर्ते राजे होऊन गेले. एक सम्राट शालिवाहन, दुसरा सम्राट विक्रमादित्य आणि तिसरे छत्रपती शिवाजी महाराज. शालिवाहनाचा शक हा गुढीपाडव्याला बदलला जातो. विक्रमादित्याचं शक हा दिवाळीच्या पाडव्याला बदलला जातो. तसा शिवाजी महाराजांचं जे शिवराज्याभिषेक शक आहे किंवा शिवराज शक म्हणतो आपण, ते शिवराज शक ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला बदललं जातं, 6 जूनला नाही. शिवाजी महाराज हे शककर्ते राजे. इंग्रजी तारखेनुसार शिवराज्याभिषेक करणाऱ्यांनी कधीतरी शिवाजी महाराजांचा अभ्यास करावा, त्यांचे अंतरंग जाणून घ्यायचा प्रयत्न करावा. त्यांना आपली चूक लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. ताज्या घडामोडींसाठी आत्ताच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.